हॅलो, आज बनवली होती मी इन्स्टंट पावभाजी. आता पावभाजीला लागणारे सगळे इन्ग्रेडियंट्स मी पटकन रेडी तर केले आणि मग कमी मेहनत आणि इन्स्टंट पावभाजी यासाठी माझ्याकडे एक गंमत आहे. ती म्हणजे झटपट रेसिपींसाठी इन्स्टंट पॉट. हा वापरणं ना खूपच सोपं आहे. यातलं सॉटे मोड ऑन करून पॉट मध्ये आधी तेल घातलं आणि मग बटर आणि मग कांदा लाल होईपर्यंत फ्राय करून घेतला. मग त्यामध्ये ऍड केली आलं लसूण टोमॅटोची प्युरी आणि मग हे सगळं व्यवस्थित फ्राय केल्यानंतर त्यामध्ये ऍड केले मसाले, हळद, लाल तिखट आणि पावभाजी मसाला. मग हे सगळं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलं आणि मग ऍड केल्या चिरलेल्या भाज्या, मटार, कॅप्सिकम, बटाटा आणि फ्लॉवर. या सगळ्याला मसाला कोट होईपर्यंत परतून घेतलं आणि मग वरून ऍड केलं मीठ आणि पाणी आणि मग भाज्या शिजण्यासाठी केला प्रेशर कुकर मोड. ह्या इन्स्टंट पॉट मध्ये ना 7-in-1 फंक्शनॅलिटी आहे. राईस कुकर, स्टीमर, प्रेशर कुकर, सॉटे पॅन, स्लो कुकर, योगर्ट मेकर आणि फूड वॉर्मर. या सगळ्या फंक्शन्स मुळे 70% फास्ट कुकिंग होतं आणि स्मार्ट प्रीसेट फंक्शन मुळे इझी आणि कन्सिस्टंट रिझल्ट सुद्धा मिळतात. सील्ड कुकिंग सिस्टीम मुळे न्यूट्रिएंट्स आणि फ्लेवर्स रिटेन होतातच, ज्यामुळे मील हेल्दियर होतात. आणि म्हणूनच मला हा इन्स्टंट पॉट आवडतो, ज्यामध्ये मील टेस्टी पण होतात आणि एका पॉट मध्ये पण होतात. जशी की ही पावभाजी जी खूपच टेस्टी झाली होती. तुम्हाला पण अशा इन्स्टंट रेसिपीज बनवायच्या असतील तर इन्स्टंट पॉट नक्की ट्राय करा आणि प्रॉडक्ट साठी कॉमेंट फॉर लिंक.